विरुद्ध खेळ दोन्ही संघांनी मैदान क्रमांक 2 वर हजर सर्व्हिस आपण पंचावन्न काम पाहिजे गुरलेकर संदीप देवगिरे अविनाश आला पुकार थरारचे संपादक आणि या संपूर्ण पुणे जिल्ह्याला बातम्यांच्या माध्यमातून असो अनेक सामाजिक विषयांच्या माध्यमातून ज्यांनी वाचा फोडली आणि न्याय देण्याचं काम केलं खऱ्या अर्थाने मलाही माहित नव्हतं की मी उपमहापौर होईल पण त्याचं बातमीच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रभर ज्यांनी सुरुवात केली असे माझे जीवाभावाचे मित्र आणि आदरणीय रोहितजी खरगे साहेब आज मी माझं भाग्य समजतो उपस्थित सर्व सन्माननीय अगदी वाघमारे साहेब आहेत माऊली आहेत राजेशजी आहेत या ठिकाणचे सर्व मान्यवर मला खरं तर नावाची माहीत नाही परंतु व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित खेळाडू मित्र बंधू आणि बंधूंनो खर तर आजच्या काळामध्ये रोहितजींचा मला फोन आला आजचं माझं शेड्यूल खूप व्यस्त आहे 6 लग्न अटेंड करायची पण या जगामध्ये सर्वश्रेष्ठ नातं कोणतं असेल आणि त्या नात्याला मी पहिल्यापासून मानतो ते म्हणजे मैत्री या मैत्रीच्या जोरावरच मी या स्थानापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे रोहितजींची आणि माझी मैत्री त्यांना माहित आहे त्यांनी एकच शब्द सांगितला की तुम्हाला पिंपरी पेंढारला यायचे मी एकही उच्चार केला नाही पुढे काहीच बोललो नाही म्हणलं येतो फक्त मला इतक्या लवकर मार्गस्थ करा आज पूर्ण परिवारासह आई पत्नी बहीण मुलगा सगळे आम्ही लग्नासाठी आहोत तरी मी खूपदा इथून गेलो असेल खर तर रोहितजी पिंपरी पेंढार म्हणजे पण माझ्या लक्षात यायचं नाही आज समजलं आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा तुम्ही मागाशी सांगितलं की हे वर्गणीत करून हा खेळ आणि सामना घेतलेला आहे मी या ठिकाणच्या ज्यांचं सर्वांचं योगदान आहे त्या सर्वांना वंदन करतो ग्रामीण भागामध्ये मैदान टिकवण्याचं खेळाडू निर्माण करण्याचं काम तुम्ही सगळेजण करत आहात आता ओळख परेड करताना एक अतिशय युवा खेळाडू मला या ठिकाणी पाहायला भेटला मला मनापासून आनंद वाटला आजची सगळी पिढी मोबाईलवर आहे व्हॉट्सअप फेसबुक इन्स्टा आणि या सगळ्या ह्याच्यात ते गुरफटले खर तर आपला हेल्थ इज वेल्थ हे पूर्वजांनी आपल्या सांगितलेले खरा दागिना शरीर आहे आणि तो जर जोपासायचा असेल तर आपण क्रीडांगणावर रोज आलं पाहिजे उतरलं पाहिजे कोणता ना कोणता खेळ आपण स्वीकारला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपली शारीरिक तंदुरुस्ती जपली पाहिजे दुर्दैवाने ते कमी झालेले आहे पण तुम्ही जी काही सगळी मंडळी आहात मला या ठिकाणी मनापासून आनंद वाटतो की वाघमारे साहेब आमचे भैया यामध्ये अगदी राष्ट्रीय खेळाडू बरेचसे या ठिकाणी राष्ट्रीय खेळाडू आहेत आज अनेक वर्षानुवर्ष म्हणजे 3 तप किती 4 तप झाली का चौथं तप सुरू आहे राजेशजी आहेत सगळी मंडळी या ठिकाणी आमचे पालगे साहेब आहेत एकनाथराव आहेत मी पाहिलं ज्यावेळेस आता शाहूनगरला राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा आयोजित केली एकनाथराव तहान भूक झोप सगळे विसरले होते दिवसभर ग्राउंडवर मी जेव्हा जाईल त्यावेळेस ते आहे तर क्रीडांगणावर म्हणजे क्रीडांगण तयार करण्यापासून त्याचं सगळं साहित्य आणण्यापासून आपले पंच सगळी यंत्रणा आणि सर्वांची इच्छा काय असते की कुठेही वादविवाद न होता
ही स्पर्धा अतिशय चांगली दिमागदारपणे संपन्न झाली गेली पाहिजे. खर तर अनेक वर्षांचं तुमचं हे याबाबतची जी साधना आहे, जी तपश्चर्या आहे, त्या खेळाप्रती जे तुम्ही वाहून घेतलेलं आहे त्याला मी वंदन करतो. आणि आजच्या या स्पर्धेचं या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आपली स्पर्धा दरवर्षी राहील. आताच पांडगे साहेबांनी सांगितलं, हे माहीत आहे, मी जर टर्मॅक्स मध्ये युनियन मध्ये जर निवडणुकीला उभा राहिलो नसतो आणि लीडर झालो नसतो तर मी सुद्धा तुमच्या बरोबर आधी खेळाडू असतो. पण दुर्दैवाने त्या साडेच जबाबदाऱ्या सामाजिक आल्यामुळे ते जमू शकलं नाही. परंतु तरी सुद्धा आमचे पांडगे पाटील सगळी मंडळी हे सोडत नाही, त्याचा पाठपुरावा करतात आणि त्यांनी मला पुन्हा परत या शूटिंग बॉल स्पर्धेच्या याच्यामध्ये आणलं. तुमची इच्छा आहे, तुम्ही माझे मित्र आहेत. रोहितजी पांडगे पाटील मी रूममेट आहे. बॅचलर मध्ये आम्ही एकत्र राहिलोय, टेलिफोन आम्ही एकत्र काम केलेलं आहे. तुमची ही इच्छा आताच मी जाहीर करतो. प्रत्येक वर्षी शाहूनगरच्या ग्राउंडवर भव्य राज्यस्तरीय असो, ऑल इंडिया असो, तुम्ही सांगाल ही स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केली जाईल. आज ग्रामीण भागामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्मिती केली, ग्राउंड असेल, सगळ्या गोष्टी मला मनापासून आनंद वाटला. आम्ही मंडळी तरी तिकडे समजा स्पर्धा घेत असताना पालिकेचं थोडं सहकार्य घेऊ, अजून परत तरी सहकार्य घेऊ. पण तुम्ही स्वतःहून रोहितजी तुम्ही जे सांगितलं की कॉन्ट्रीब्युशन काढून आम्ही सगळं हे केलेलं आहे, खरंच तुमच्या या चांगल्या विधायक आणि स्तुत्य अशा कार्याला माझ्या या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा आहेत. सर्व खेळाडूंनी हार आणि जीत ही होणारच आहे, बरोबर. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा अजून काय जे नंबर बक्षीस असतील ते होणार आहे. जवळ बघा, आता सरांनी सांगितलं की या मैदानावर गेली 40 वर्ष स्पर्धा होत आहे. खरंच ह्या गावाची खरी काय श्रीमंती असेल तर मी तुम्हाला सांगतो, 40 वर्ष अविरतपणे जर स्पर्धा होत आहे ही खरी पिंपरी पेंढारची श्रीमंती आहे. आणि हा यापुढे अविरतपणे चांगले चांगले नवोदित खेळाडू या ठिकाणी घडले गेले पाहिजे, ही खरी या मागची कळमळ आहे. मला या ठिकाणी मनापासून आनंद वाटला. पहिल्यांदा या गावामध्ये आलो आणि ते पण तुम्ही फार म्हणजे उद्घाटनासाठी डायरेक्ट बोलवलं. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जवळपास 36 देश कामगारांच्यासाठी भारताच्या वतीने प्रतिनिधित्व केलेलं आहे, भारत भ्रमण केलेलं आहे. पण ज्या गावामध्ये जायचं तिथं उद्घाटन करायचं, तिथं सन्मान घ्यायचा आणि भाषण करायचं, हे पहिला योग मला आपल्या पिंपरी पेंढारमध्ये आलेला आहे आणि हे माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. मी पुनश्च एकदा सर्वांचं या ठिकाणी मनापासून सरचे स्वागत करतो. खेळाडूंना विनंती करतो की आपण कुठलाही वादविवाद न होऊ देता अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात कौशल्यपूर्वपणे आणि स्वतःच सर्वस्व पणाला लावून आपला खेळ या ठिकाणी सिद्ध करून दाखवा आणि तुम्ही नक्कीच ते कराल याची मला खात्री वाटते. आपण पुढे मेरे भाई सभी को प्रणाम और आप सभी का स्वागत है. मालेगांव की टीम का फाइनल शाहूनगर में हम लोगों ने देखा है. अपने आमदार उमाताई खापरे उन्होंने भी हमेशा के लिए यादगार वो फाइनल उनकी याद में रही है. आप बहुत अच्छी तरह से प्रैक्टिस करते और खेल भी दिखाते, तो आप सभी का यहाँ पे सहर्ष स्वागत. जयवंत साळुंके, शिरूर शूटिंग बॉलचे अध्यक्ष सन्माननीय जयवंत साळुंके, मालेगाव, ज्ञानेश्वर पवळे,
एक वाटीने अशी एका फटकेला उतरून टाकेल त्या. काय चाललंय पुढे